मी दादा मात्रे ना, धन्यवाद. लय मस्ती करते तो तो बघ. सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. चांगली बॅटिंग स्वॅक्स से करेंगे सबका स्वागत षटकार. आणि बघा चेतन ठाकूर तुमच्या संघातील प्रवीण ठाकूर या खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी आली पुढच्या मॅचमध्ये. जर त्याने अर्धशतक साकारलं तर फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून प्रवीण ठाकूर तुम्हाला 10,000चं पारितोषिक दिलं जाईल आणि लगातार तुम्ही 6 षटकार मारले तर 5,000चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. इकडे तिकडे शरद आहे ना, इकडे कोण आहे? बॉलर बॉलर हो समजला मला. बॉलर सिद्धेश है. आदेश नॉन स्ट्राइकर एंड पे और ये स्लोअर गेंद लेकिन फुल टॉस जरूरी हवा में है. भाई साहब क्या छोड़ दिया यार, छोड़ना नहीं. बड़ी मछली जाल में उन्हें आराम के साथ खेला था, लेकिन लॉन्ग ऑफ के फील्डर की ये गलती क्रिकेट में नहीं माफ करती. और स्कोर 7. वाइड बॉल. यस 8. ओके. क्या थोड़ा सा ये लाइव टेलीकास्ट में थोड़ा सा ये गाया था ना, नेट टू, इसलिए ऐसा हुआ. कौन रोकेगा हमें? ये देखिए सफल हो गया छोटू. गुड फील्डिंग छोटू, गुड फील्डिंग. मैच मैदान के अंदर चले आई गावदी बनाम चलिए बैटिंग डिपार्टमेंट आपका 12 प्रतिनिधि भेजिए. सामने स्ट्रोक उठाया गेंद को हवाई यात्रा पे नंबर 4. बैटिंग टीम आपका 12 प्रतिनिधि. और शरद ठाकुर मैदान से बाहर. गावधनी
14 स्कोर, 14 पे स्कोर जा चुका है। लेकिन दूसरे गेंदबाज इस बार फिर से बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं गावधनी टीम की। बॉलर इज नेम शुभम। शुभम मात्रे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए। चौदह स्कोर, मैच देखो 14 स्कोर और गेंदबाज आ चुके इस बार देखा जाए शुभम मात्रे। हेलो 14 स्कोर, 14 पे स्कोर नंदूजी पाटील मेनपम पेन कळवा और शैलेजी चव्हाण मेनपम करंजा। 3 अंपायर अच्छे, एक पनवेल का, एक उरण तालुका का, एक पेन तालुका का। और बैकफुट जाकर इस गेंद को कट किया है, सिंगल जरूर मिलेगा। तर आई गावधी संघाचे कॅप्टन शरद ठाकूर आपण मंचावर आहो। शरदजी ठाकूर, स्कोर 15 स्कोर। याद देखिए इंपॉर्टेंट बात है, वो शाम के टाइम को मिलेगी, वो किधर से आएगी, चादर लेने का बातचीत करने का क्या है उसमें। 15 स्कोर, 15 स्कोर। दोपहर का 17, हवा छोटी, सुंदर हवा, मैदान साफ, दिशा दी, सफल होके फाइनल सी मारे के बाद नंबर 4। और स्कोर 19, गावदे टीम का स्कोर 19। ये उल्टा बल्ला चलाया लॉन्ग स्टॉप के ऊपर, इस बार देखा जाए ये शानदार चौवा, ठोकम ठोक। और इस बार देखा जाए आदेश के बल्ले से बाउंड्री देखने को मिल चुकी। अच्छा 23 स्कोर। एक बार फिर से देखिए गेंद बाउंड्री लाइन पार, नंबर 4 ठोकम ठोक। और सुंदर बल्लेबाजी यहाँ आदेश की। 13 स्कोर, कैमरा थोड़ा ऊपर करो। 27 स्कोर। शुभम मात्रे की अगली बॉल वार्ड, बल्लेबाजी रिवर्स बैटिंग किया, परफेक्ट शॉट, करेक्ट कार्यक्रम, गेंद बाउंड्री पार, चौवों की बारिश हो रही है। गुड बैटिंग आदेश। टप्पा पड़ने के बाद देखिए इंतजार किया बॉल का और उसके बाद रिवर्स थी। ये देखिए अच्छी बॉल, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति, स्कोर है 27, 1 विकेट के नुकसान पे। 2 षटक संपली गेली, 2 षटक
और गेंदबाज आ चुके। होता है, इंसान गलतियों का पुतला है, लेकिन सुधारने का मौका मिला है हमें। हम सभी से जाहिर यहाँ से अब माफी मांग रहे। तो टीम का स्कोर 31-31, दोन षटकानंतर धाव संख्या ती गावदेवी संघाची 31, एक गडी बाद 31, और बॉलर आहे राज म्हात्रे। तीसरा ओवर जारी है, 18 गेंदों का खेल शेष। नावे खाड़ी प्रीमियर लीग, और खाड़ी इस बार देखा जाए हमारे आंखों के सामने ही। शानदार जानदार, एक कड़क आयोजन, परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। ये गेंद को उठाया एक बार फिर से, एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई, हवा में जरूर गेंद थी, गेंद के पीछे फील्डर 2, और इसी के साथ ये बाउंड्री 4 डिजिट हो। पैंतीस, और हुक किया गेंद को हवा में, स्क्वायर लेग के ऊपर कैच, आउट। और इसी के साथ विशाल मात्र बैक टू द डगआउट। चरण मना के 35, लॉस ऑफ 2 आई गाव दी टीम डीजी। स्कोर 35, 35 स्कोर। दोपहर का 70 बन चुका है। अंपायर को भूख लगी है, समझ जाते हम, लेकिन आज उपवास है। नए बल्लेबाज मंगेश पोकल मैदान के अंदर। खराब गेंद है, वाइड गेंद, अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 36, 2 विकेट के नुकसान पे आएगा उदय टीम का स्कोर है। लेकिन आदेश ठाकुर की काफी कड़क बल्लेबाजी, 17 पे खेले राज म्हात्रे, जिनका ये तीसरा ओवर जारी है। ये लॉफ की हवा में जरूर उठाया था, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं। एक, और इसी के साथ ये 2 के साथ मंगेश ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया है। स्कोर 38, यानी कि 38, 2 विकेट के नुकसान पे 38 पे स्कोर जा चुका है। अभी तक 3 गेंदें शेष, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। इस बार दिशा देने गए थे, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है। गेंद लाइन के बाहर गई नहीं, लाइन के अंदर से गई। अंपायर नंदूजी पाटिल उन्हें बता रहे। टीम का स्कोर 38, धाव संख्या 38। आखिरी 2 बॉल शेष इस तीसरे ओवर की। आप सभी लोग देख रहे नावेखाड़ी प्रीमियर लीग 2024 को। ये और पिच बॉल है, इस बार उड़ाया गेंद को सीधी अंतरिक्ष, यस बैंक मैक्सिमा मंगेश के बल्ले से। चवालीस स्कोर। स्लोअर गेंद पार, बोला तो बोला, छक्का। और इसी के साथ 3 षटकानंतर आपण बघू शकता गावदेवी संघाची धाव संख्या 50 पुरी,
50 रन 2 विकेट के नुकसान पे पानी लेके जाइए। मंगेश 14 पे, आदेश 17 पे। अभी तक 12 गेंदों का खेल शेष है। तब तक के लिए हम डीजे मास्टर को ऐसा बता रहे कि ऐसा गाना बजाओ लोग खुश हो जाए। और धन्यवाद। पैसा इज इंपॉर्टेंट बात है, लेकिन 3 ओवर के बाद स्कोर आई गावधनी टीम का 50। गावधनी टीम के चौथे गेंदबाज कौन होंगे? दोपहर का सत्र बन चुका है। नावाखाड़ी के मैदान से मैं अमित जी मात्री बोल रहा हूं। सुंदर हवा हमारे आंखों के सामने ही, ये जबरदस्त इतनी बड़ी खाड़ी है। समुंदर देखिए कितना बड़ा है। लेकिन 5 चौथे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर। बॉलर इज नेम मिस्टर सीओ मोकल। अंपायरों की मजा है। एक अंपायर के पास एक गोली, दूसरे अंपायर के पास एक, किस बार देखा जाए, खोबरा। और दिमाग सही चलाया। आगे निकले, क्रॉस बैट से खेला हुआ शॉट बैकवर्ड करने के ऊपर फील्डर तैनात है। एक सिंगल दूसरे के लिए, और ये दूसरा पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आदेश और शैला जिगले इनके गाने लगाओ कोले बिलेत, ऐसा खड़काओ कुछ कवाई वाली। ये क्या मुक्कू चुक्कू वाले गाने लगाते। मजा लो अंपायर शैलेश जी चौहान नाचेंगे इस गाने के ऊपर। ये सुपला शॉट, दिल स्कूप, लेकिन वाइड गेंद है। ज्यादा ही गेंद नेक्स्ट टाइम के बाहर। और अतिरिक्त रनों के साथ आई गावधनी टीम का स्कोर पहुंचा है 54 यानी कि 54। डीजे मास्टर हमारे अभी दूसरे आए हैं। खुद वो बाधा गाने जबरदस्त ढूंढ रहे। ढूंढो ऐसे गाने, लोगों को आनंद दो। तैयारी के साथ। ए बाबा चलो, ये टाइम पास मत करो। वाइड बॉल डाली, टाइम पास क्यों कर रहे? फुल टॉस बॉल, इस बार लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से खेला हुआ शॉट है। और ये बाउंड्री नहीं गई है, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। 2 रनों के साथ मंगेश मोकल पहुंचे। इस बार देखा जाए 16 पे, आदेश खेरे 19 पे। गावधनी टीम का स्कोर है 56, लॉस ऑफ 2। चौथे ओवर की अभी तक मेरे हिसाब से लगभग देखा जाए 4 गेंदें शेष। ये डीप स्क्वायर लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में खेला हुआ शॉट है। और ये बाउंड्री है क्या अंपायर? ये 4 है। ठोको भी ठोक दीजिए। बोलता ठसका। 60 रन। अंदर आई थी गेंद को। इस बार देखा जाए टैप किया, पॉइंट के क्षेत्र में गेंद को उठाया। एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचा 61। 2 विकेट के नुकसान पे आखिरी 2 बॉल शेष इस चौथे ओवर की। धव संख्या 61। आई गावधनी संघाची धाव संख्या 61। ये फुल टॉस बॉल, और इस बार देखा है सामने स्ट्रोक 1 2 3 और गेंद बाउंड्री 5 4।
57 स्कोर। इस बार मिड ऑन दायरे के अंदर मारो और बाप कीजिए 65 स्कोर हो चुका है 65 और ये एक सिंगल मिलेगा स्कोर 66। 4 षटकानंतर आई गावदेवी संघाची धावसंख्या ती 66 2 गडी बाद 66 66 लॉस ऑफ 2। आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग ओवर डेथ ओवर हनामारी का ये ओवर है। देखना पड़ेगा या गावधनी टीम के कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। आखिरी ओवर में आई गावदेवी टीम के लिए दोनों बल्लेबाज कितने रन इकट्ठा करेंगे। 66 रन 66 लॉस ऑफ 2। तब तक खिलाड़ी पानी पी रहे तो डीजे मास्टर के मौका है गाने का। हाँ धन्यवाद डीजे मास्टर मस्त। दोपहर के सत्र में पिच गरम, बल्लेबाज गरम, डीजे मास्टर गरम, अंपायर गरम, सब कुछ गरम। कैप्टन शरद जी भी गरम हो चुके। टोपी इस गर्मी में नहीं जमेगा, पसीना आ जाएगा। आखिरी 6 गेंदे शेष और गेंदबाज है विनोद टांडेल। नहीं नहीं आज उपवास, आज तीनों अंपायर को उपवास निरंकार। और एक बार फिर से क्रॉस बैट से खेलने की कोशिश की थी, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, डॉट गेंद। आखिरी 5 बॉल शेष, स्कोर 66 2 विकेट 67 दावा। विनोद तांडेल फुल टॉस बॉल, तांडेल बाहर नहीं। अरे भाई साहब क्या किया है, बैकवर्ड करने के ऊपर नंबर 4 70 रन। ये इस बार एक्रॉस लाइन खेलने की कोशिश और अंपायर वहां चौहान साहब आउट। 70 3 विकेट के नुकसान पे आई गावदेवी टीम का स्कोर है। बल्लेबाज वापस आ रहे मंगेश मोकल, जिन्होंने अपनी टीम के लिए मेरे हिसाब से 21 रनों का बहुमूल्य योगदान दिया। 70 पे तीसरा विकेट। बैक टू द डगआउट जी। और बिल्कुल आखिरी 3 गेंदे शेष, धाव संख्या 70, 3 गड़ी बाद 70। विनोद तांडेल को यह सफलता जरूर मिली, एक टीम के लिए सफलता मिली। 3 गेंदे विनोद तांडेल की अभी तक शेष है। 70 पे 3 विकेट मैदान से बाहर चले गए। शप्पल हो गए, क्या टक्का यार, ऊंचाई का लंबा 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 छक्का, शानदार पोल। के साथ 76 76 76 दावा। साईनाथ ठाकुर ये देखिए घुमाने गए थे, सफल हुए थे थोड़े से,
लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। टीम का स्कोर 76 76। और ये गेंद बंदूपाड़ी लोग से वाइड घोषित कर रहे। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 77। आखिरी बॉल शेष इस आखिरी ओवर की। पूर्वांग चल रहा है, पहली इनिंग चल रही है। 77 स्कोर, 3 विकेट के नुकसान पे। ये देखिए 3 बार वो सफल हुए, तो स्कोर 77। और जीतने के लिए यहां हम देख सकते हैं तो गावधनी टीम को चाहिए 78 30 बॉल में। धावसंख्या झाली आहे गावधनी संघाची 77 आणि विजयासाठी गावधनी संघाला 30 चेंडूमध्ये 78 धावांची गरज। हेड टेल टेल हेड, टॉस जिंकलाय
साईल एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाज शरद ठाकूर. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा पहिला षटक. पहिला चेंडू फुल टॉस होता. चेंडूला दिशा द्यायची होती परंतु लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणानं पंच नंदू पाटील यांनी वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावेने मात्र संघाचं खातं ओपन स्कोर 1. सत्यवान पाटील साहेब जे उद्योगपती आहेत नावाचे, त्यांना विनंती असेल आपण या मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र पायानं चेंडूला अडवलाय. एक धाव भेटते आणि एक धावेनं इथं फलंदाज जे आहेत ते अतिश ठाकूर यांनी स्वतःचं खातं ओपन केले आणि संघाची धावसंख्या 2च्या घरात. साईल एंटरप्राइजेस संघाचे जरी सर्व जे प्लेयर आहेत त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यावं. आपला कॅप्टन आपल्याला सूचित करतोय. तुमचं बघा तिथं डगआउट आहे, तिथं जा आपण. साईल एंटरप्राइजेस अपील केली होती. पंतांचा बोट आकाशाकडं. बॅट्समन फसला गेलाय. शरद ठाकूरला पहिली सफलता आणि पहिली कामयाबी मिल चुकी गाव देवी. इस बार देखा जाए टीम को. यावेळी मारायचा होता जोरात चेंडू आणि फळीमध्ये चांगला संपर्क झाला नाहीये. संघाची धावसंख्या 2च्या घरात. एक गडी बाद. नवीन फलंदाज शुभम म्हात्रे. शरद यांचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. हा फुल टच चेंडू आहे. याला मिड विकेटच्या एरियामध्ये खेळलाय आणि हा खणखणीत चौकार डीजे मास्टर. सहाच्या घरात. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शुभम म्हात्रेने या चौकाराच्या साहाय्यानं स्वतःचं खातं खोलले आणि यावेळी मात्र मिडविकेटला सुंदर चौकार बघायला भेटला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला पकडला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. या अतिरिक्त धावेने संघ पोहोचते 6च्या घरात. 7च्या घरात माफ करा. धावसंख्या 7 झालेली आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी जो टार्गेट आहे धावसंख्या 7. शेवटचा चेंडू. यावेळी चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नंबर 4 शेवटच्या चेंडूवर चौकार. 7 आणि 4 11. एक गडी बाद 11.
24 चेंडूमध्ये 67 धावांची गरज आणि गोलंदाज आलाय तो सचिन ठाकूर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोट्यातील हा दुसरा षटक बॉलिंग मार्पर आहे. धावसंख्या 11. सचिन ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, उंबरड्यावर आहे. 11 धावा बोर्डावर. चला विनंती असेल एवढा वेळ घेऊ नका. तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा. 3 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी आतमध्ये आहेत. पहिला चेंडू. यावेळी चेंडू मारायचा होता जोरदार. पंचांकडे अपील केली होती, परंतु इथं कुठल्या वगैरे अपीलला महत्व दिला नाही अंपायर शैलेश चव्हाण सरांनी. 11 धावा बोर्डावर, एक गडी बाद 11. शुभम म्हात्रे वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय. अतिश ठाकूर 5 धावसंख्येवर खेळतोय. 79 किती टार्गेट? 78चं टार्गेट आहे. फुलटॉस शुभम इथं मात्र, आणि यावेळी मात्र चेंडू चाललाय तो बरोबर वाईडेस्ट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला उचलतील, तोपर्यंत मात्र 2 धावा भेटतात आणि या 2 धावेने संघ पोहोचतोय 13च्या घरात. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, त्यानं मात्र चेंडूला पकडलाय. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, तिथं मात्र पुन्हा एकदा 1 धाव भेटते आणि या 1 धावेने संघ पोहोचते 14च्या घरात. 1 गडी बाद 14 अशी अवस्था आहे ती म्हणजे गावधणी संघाची. मोठे शॉट मारायला लागतील, षटकार चौकऱ्यांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या टुकटुकनी काही होणार नाहीये, तुम्हाला खेळ दाखवायलाच लागेल. बघा यावेळी मात्र विकेट किपर गलती आणि इथं हा काय होते बघूया, परंतु पुन्हा एकदा सुरक्षित क्रीजमध्ये. बघा चांगली फलंदाजी बघायला भेटेल अशी अपेक्षा. जेव्हा सरळ बॅटने आला नाही तेव्हा तो वाकडा खेळला आणि वाकड्यामध्ये सुद्धा फील्ड झाला, आडवा मारायला गेला. तर आता मात्र इथं बाउंड्री आहे. 1, 2, अंपायर 3 आणि 4 डीजे. होईल, चांगली सोय आहे. ही थोडीशी हासी मजा प्रीमियर लीग मध्ये पाहिजे, तेव्हाच मजा येतो. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे. इथं ठोकम ठोक करायला लागेल. बघा आमचे शरद ठाकूर कसे बंदूक घेऊन अन्नाच्या स्वरूपात. मी लगेच ओळखतो ना, नो बॉल आहे. तसा घायल पिक्चर मध्ये आपण बघित असेल काथ्या सनी देओल. विशाल बॉलिंग का ट्रॅकवर आलाय. विशाल कसबे यावेळी मारायचा होता, चेंडूला बघितला नाहीये,
फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशा प्रकारे जर आपण चेंडू डॉट खालेत तर मात्र पुढे आपल्याला अधिक टेन्शन येईल. 19 धावा आणि हा मात्र त्रिफलाचित फलंदाज दुसरा मैदानाच्या बाहेर. 19 2 गडी बाद 19 अशी अवस्था गावधणी संघाची. फलंदाज बाद झाला तो मला वाटते शुभम म्हात्रे. हेलो, विशाल को सोनू बोलते. ओ हवा में जरूर गेंद, 6 रन. चेंडू हा खूप टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडू लाईन मध्ये गेला. पण सांगत आहेत निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 53 धावांची गरज. यावेळी थोडासा गती परिवर्तनाला चेंडू बघायला भेटलाय. स्लोवर ऑन होता, फलंदाजाला काहीच समाधान नाहीये. इथं मात्र आतिश ठाकूर 9 वर खेळतो आणि सिद्धेश हा फलंदाज मात्र आता बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 6 धावांची त्यांनी इनिंग साकारलेली अद्यापर्यंत. अको टप्प्याचा बॉल होता, परंतु यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचा होता. षटक संपलं गेले. 3 षटकानंतर आपण बघू शकता ती म्हणजे गावधणी संघाची धावसंख्या 25, 2 गडी बाद 25, 12 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज. यावेळी मोठं आव्हान आहे. कशी होईल फलंदाजी, कशी होईल गोलंदाजी, बघूया मैदानाच्या आतमध्ये. पण ऐकूया सुमधुर एक संगीत. हा पोरी जरा चिल कर. हाँ डीजे 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 चिल कर. उसका मतलब क्या है? डीजे वाले हमारे से बातचीत नहीं करते. 25 स्कोर 12 में चाहिए. तिरपने चिल चिल क्या बोल रही, चिल चिल क्या बोलती है इसका मतलब? अच्छा, उसका अर्थ क्या होता है? चिल मतलब शांत. अच्छा, बस ये मुझे बताओ, बाद में दोबारा लगाओ, मैं बोलता हूं आगे. सुंदर गाना आप सभी ने सुना, काफी लोकप्रियता मिली इस गाने को. और वो जो एक्टिंग की है वो बहुत ही बढ़िया इंस्टा के ऊपर है. और ये पुचुक कुछ नहीं होगा. एक सिंगल मिलेगा. दुसऱ्या धावेसाठी मग धावायचा प्रयत्न शरद ठाकूर मिस करतात. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेने संघ पोहोचते 27 घरात. नवीन फलंदाज सिद्धेश आहे, तो मात्र 7 धावच्या संख्येवर खेळतोय. आतिश 11 धावसंख्येवर खेळते. बॉलर आहे तो म्हणजे साईनाथ ठाकूर. 11 चेंडू 51 धावांची गरज. यावेळी मात्र जोरात मारलाय. बघूया कॅच होणार नाही, परंतु एक आणि इथं मात्र ही दुसरी धाव पूर्ण पंच.
तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बघूया फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय, त्याची बॅट हवेत आहे काय नाही आहे याचा फैसला मात्र PTC करेल. स्लो मोशनमध्ये आपल्याला समजेल. दुसरी धाव पूर्ण झाली, काय फलंदाज बाद आहे का फलंदाज सेफ आहे बघूया. यस, यावेळी मात्र फलंदाज बाद. तर स्वतःच निघायला त्याला कल्पना झालीच आणि इथं मात्र या एक धावेनं संघ पोचतोय 28च्या घरात. चांगला थ्रो विकेट किपरच्या जवळ आला आणि फलंदाजाचा जो बॅट आहे तो मात्र हवेमध्ये होता. 28 धावा. आतिश मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. विजयासाठी गावधणी संघाला एक. आणि इथं मात्र आता विजयासाठी धावा ज्या पाहिजेत मला तरी वाटते 10 चेंडू आणि 50 धावा. षटकारांची आतिषबाजी करायला लागेल. वैभव मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू होता आणि हा चेंडू मात्र चाललाय आता फाईन लेगला. चौकार पंच चव्हाणजी सांगत आहेत यस बॅटने आला. प्रकारे गावधनी संघ जिंकेल हा मात्र येणारा टाइमच सांगेल. 6 चेंडूमध्ये जीवित मात्रेने 42 धावा कुठल्या होत्या तो एक इतिहास झाला. पुन्हा त्याच्या माध्यमातून पुन्हा अशा धावा कधी आल्या नाही. आज मात्र या गावधनी संघाला या 43 धावा जमवायच्या आहेत. काय असा पराक्रम होईल बघूया. आमचे PTC वाले सांगतात कदाचित होईल सुद्धा, परंतु हे कठीण आहे आणि तेवढं जे सोपं आहे. ऐकूया सुमधुर संगीत. शकत नाही. आता 6 चेंडूमध्ये 43 धावा म्हणजे दिल्ली खूपच दूर आहे, अर्थात ती लांब आहे. आणि आता मात्र हा शेवटचा गोलंदाज येतोय. गोलंदाज आहे आई गावदेवी संघाचा जगदीश. यावेळी मात्र मिस टाइम शॉट, कॅच नाही भेटणार. कारण जर तुम्ही 3 जण एकदा कुठं पण आडवे या 3 तिघांना काम बिघडा झालाच समजा. 1 धावेने संघ पोहोचतोय 36. काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही गावदेवी संघाला. अशा शॉटनी काही होऊ शकत नाही. 5 चेंडूमध्ये 42 धावा. जगदीशांचा पुढचा चेंडू. किती सोपा चेंडू टाकला होता पण फलंदाजाला काहीच समजलं नाहीये. चांगला स्लो रन होता. 4 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. आता मात्र गावधनी संघाला कठीण झालंय. इथं मात्र मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा चौकार जातोय.
4 धावेने संघ 40च्या घरात. 39 धावांची अद्यापर्यंत गरज असेल का? 38. पण चेंडू आहेत 3 धावा पाहिजेत. 38 होतील काय? कशा होतील त्या? ते व्हायला कठीण आहेत, कारण चेंडूत 3 आहेत. मग जरी 3 षटकार आले तरी मात्र 38 धावा होऊ शकत नाहीत. जगदीश यांचा पुढचा चेंडू. यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार होते. ही सुरुवात तुम्ही अगोदर करायला पाहिजे होती. हाती गेला आणि शेपूट राहिलाय आणि अशा प्रकारे ठोकमठोक नाही चालत. 4 धावेने संघ 44च्या घरात. 2 चेंडू 34 धावा. जगदीश यांचा 5वा चेंडू. ओव्हरपिच बॉल होता, हा हवेत आहे आणि इथेही चौकार येते. धावसंख्या 48. 1 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. जरी बाउंड्री आली षटकार आली तरी सामना मात्र गावदेवी संघ जिंकू शकतोय. एकच चेंडू बाकी आहे आणि इथं मात्र कॅच होते का बघा जगदीश. आणि 29 धावांनी हा भला मोठा विजय संपादन केलाय. तो म्हणजे आई गावदेवी संघानं. अडलक गावदेवी संघ अजूनही आपल्याकडे मौका असेल. सामना जिंकला 28 धावांना आई गावदेवी संघानं. करूयात या टीमचं स्वागत आणि पुढील मॅचसाठी